Audio Jungle. Audio Jungle. Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalaya of Pune. I am here to express about some words for this today's conference, international conference. It is very grateful and very well managed by our all people, 3 colleges, and also the title of this conference is very informative and somewhat given from that title means all the participants are satisfied for that title and the resource persons also, and all the things are very well. Mostly one point is that food is very delicious, management is also very good, all these things. Thank you. Budhe sir, मला विनंती की त्यांनी पेपर प्रेझेंट करा. नितीन विभुते सर. सर प्रॉब्लेम. Good afternoon all. My name is Professor Nitin Prashant Budhe. I am from Dr. D.Y. Patil SS College. My place. So my basic paper on DSIR. So he is basically from IIT Khadki and basically his work on river. So जब से हम लोग civilization के बारे में discuss करना शुरू किया, study करना शुरू किया, basically we learn from Harappan civilization to various civilization. Main बात जो हर एक civilization में common देखी जाती है, तो वो सारी civilization रिवर के आसपास जो है इस्टेब्लिश होती है. तो अगर आज के डेट में भी अगर हम देखते हैं किसी भी तरीके का अगर बड़ा शहर है वो सिविलाइजेशन है वो आपके रिवर के बेसिस पे ही बेस्ड होती है. तो DSIR जो है वो अपने पूरे लाइफ टाइम में या पूरे लाइफ जो उन्होंने इस्टेब्लिश किया है या स्टडी की है, उन्होंने मेन चीज़ सारे जो जोग्राफर्स है स्टडी करते हैं रिवर क्लीनिंग के ऊपर, रिवर के अलग अलग पार्ट्स के ऊपर, बट उन्होंने एक मेन चीज़ के बारे में डिस्कस किया था या स्टडी किया था या हमें बताने की कोशिश की थी कि रिवर क्लीनिंग तो है ही, साथ ही साथ अगर किस तरीके से हम रिवर बेल्ट को पूरी तरीके से नेचुरली सर्वाइव करना है, नेचुरली सस्टेन करना है, वो लॉन्ग लास्टिंग होता है. यही मैं पूरे पेपर में प्रेजेंट करने की कोशिश कर रहा हूँ. थैंक यू सो मच. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते डॉक्टर प्रभुंजन चव्हाण सरांना की त्यांनी आपला पेपर थोडक्यात प्रेझेंट करावा. शेवटचं संशोधन भाषण असेल सर्वांना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बोलून आहे. माझा शोधनिबंध आहे संत सेवालाल यांची वचने एक चिंतन. खरं म्हणजे आपल्याला संतांची एक मोठी परंपरा लाभलेली आहे. ती परंपरा त्यागावर उभी आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही सगळी मूल्य ह्या संत विचारांची आहे. त्याच परंपरेतील संत सेवालाल एक संत आहेत. साधारणतः बुद्ध तत्वज्ञान जे आतदीपभव या आतदीपभवाशी संबंधित असणारे विचार त्यांनी मांडले. अहिंसा, प्राणीमात्रावर दया, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन या संदर्भातील त्यांचे विचार अतिशय मौलिक आहेत. कोणाचं बळी देऊ नका, पूजा अर्चना करू नका, चोरी करू नका, कुठे करू नका, त्याचबरोबर विनाकारण दुसऱ्यांना लुटू नका, लुबाडू नका, या संदर्भातले त्यांचे जे काही विचार आहेत अतिशय मौलिक असे विचार आहेत. या विचाराला केंद्र मानूनच माझा हा शोधनिबंध मी तयार केलेला आहे. माझा निबंध ऐकून घेतला, गोषवारा ऐकून घेतला, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. जय कर्मवीर. नमस्कार, माझे नाव दिनेश. डॉक्टर रामानंद लोहिया यांचे आधी रामानंद लोहिया एक महान तत्वज्ञ आहेत. प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक, भारतातील समाजवादी चळवळीचे सर्वात मोठे ते लोकशाही उत्पत्तीचे मान प्रदान करतात. नंतर भारतातील लोकशाहीच्या कार्यप्रणालीबद्दल यांचे विचार पर्यायी मॉडेलसाठी त्यांचे प्रस्ताव महत्त्वाचे होते. त्यांनी गरीब मागास समुदाय व गरिबांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण केली.
मांडण्यात येतो. त्यांचे समाजाची विचार अभ्यासनी भारतात समाज विचाराच्या विकासात रामदेव यांची विशिष्ट स्थान होते. ते भारतातील पहिले समाजाचे विचार होते ज्यांनी समाजाची पाश्चात्य किंवा दक्षिणवादी करण्यास नकार दिला. मूलतः ते युरोपियन मार्क्सवाद आणि आंतरराष्ट्रीय स्थानिकांच्या बंधनातून समाजाच्या मुक्त करण्यासाठी थोडेसे उत्साही होते. लोहे यांना भारतासारख्या नव्याने विचार आलेले विकसनशील देशाच्या स्वीकार स्थानिकीकरण करण्यास रस होता. त्यांचे प्रामुख्याने शिक्षण हे गणित आहे. बौद्ध तेथील समाजाचा परिचय आणि त्यांची भारताच्या सामाजिक आर्थिक प्रगतीचा अभ्यास यामुळे त्यांच्याकडे समाजाला स्वातंत्र्य व समाजाचे समर्थक होते. स्वातंत्र्याचे एक महान दूरदर्शन विचार होतो. भारतीय समाजाची चळवळीचे संस्थापक गांधीवादी प्रतिकारतंत्राचे अभ्यासक आणि जागतिक सरकारच्या कल्पनेचे समर्थक होते. त्यांचे नवसमाज भारतीय राजकीय व्यवस्थेचे व राजकारणाविषयी विचार, सामाजिक विचार, आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक विचार महत्त्वपूर्ण होते. राममोहन लोहिया यांच्या काळाची आणि त्यांच्या जीवनाची परिचय करताना एक गोष्ट निर्वातपणे पुढे घेतली. त्यांचा अनेक संदर्भ, घटना व संकल्पनांशी संबंध येऊन सुद्धा त्यांच्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनाचा पायाभूत बांधून सध्या भारतीय प्रवृत्तीच्या परिप्रेक्षात केंद्रित झाले. दुसऱ्या शब्दात भारतासाठी काहीचा विरोधी मुलांबरोबर किंवा संस्थांच्या बांधण्याबद्दल जोडून घेण्यासाठी न सांगता अशा उघड उच्च संकल्पना संस्थांच्या ऐवजी राष्ट्राच्या गरजेनुसार नमुने विकसित करण्याकडे लोक यांचा कल होता. उदाहरणार्थ त्यांचा चौथा पिढी देशासाठी विकेंद्रीकरणाचे अतिसाधारण नमस्कार, मेरा नाम जयंत सिंह, मैं आज से कॉलेज अहिल्यानगर। मेरा शोध विषय है भक्तिकालीन हिंदी साहित्य में गुरु शिष्य परंपरा का समाज अध्ययन और आज का सवाल है आधुनिक भारत के निर्माण में राजनीति गुरु शिष्य परंपरा का। आधुनिक भारत के निर्माण के लिए गोपाल कृष्ण गोखले, राजपिता महात्मा गांधी, श्री सीताराम राजू, लोकमान्य जिसको निरंतर बढ़ाने का आगे काम पंडित जवाहरलाल नेहरू, लाल शास्त्री, इंदिरा गांधी, डॉक्टर मनमोहन सिंह आदि राजनीति के सिपाहियों ने राजनीतिक लोग की शिक्षा की शादी करी। अगर हम सामाजिक गुरु शिष्य परंपरा की बात करें तो सामाजिक गुरु शिष्य परंपरा में गुरुओं का सामाजिक निर्माण में बड़ा योगदान है, तो वही राजनीतिक गुरुओं का भारत की आधुनिकता में बड़ा योगदान है। गुरु शिष्य परंपरा से युग में राजा हरिश्चंद्र, त्रेता युग के आदर्शवादी श्री राम, द्वापर युग में श्री कृष्ण और आश्रय में रहकर गुरु परंपरा को आगे बढ़ाया। महाभारत में श्री कृष्ण अर्जुन के राजनीतिक गुरु थे, जिन्होंने धर्म और धर्म के बीच अंतर समझाकर की सीख दी। अगर हम भारत की आज़ादी से लेकर लोकतंत्र की स्थापना की बात करें तो राजनीतिक गुरु शिष्य परंपरा में महत्वपूर्ण योगदान रहा है। भारतीय राजनीतिक गुरु शिष्य परंपरा में श्री बाल बहादुर शास्त्री के राजनीतिक गुरु गांधी जी थे, महात्मा गांधी जी के आध्यात्मिक गुरु रामचंद्र और राजनीतिक गुरु गोपाल कृष्ण गोखले थे। राष्ट्रीय आंदोलन के जनक बाल गंगाधर तिलक के राजनीतिक गुरु दादा भाई मोरारजी और आध्यात्मिक गुरु वैचारिक गुरु गणेश वाजपेयी जी। अगर हम नायक सुभाष चंद्र बोस जी की बात करें तो स्वतंत्रता सेनानी चक्रवर्ती से उनके महान राजनीतिक गुरु है, जिन्होंने आधुनिक भारत की नींव रखने में बड़ा योगदान दिया। सायन्स कॉलेज अहमदनगर पीएमएची स्टुडंट। माझ्या पेपरचं नाव आहे मुंबईतील संघटित कामगार चळवळीचे प्रणेते नारायण मल्हार जोशी यांचे योगदान। पहिल्या महायुद्धानंतर भारतात स्वदेशीची लाट आली आणि भारतात त्वरित औद्योगिक तत्व घडून आणावे अशी इंग्रजांकडे मागणी होऊ लागली, म्हणून त्यावेळेच्या भारत सरकारने इसवी सन 1916 मध्ये या प्रश्नांचा सर्वांगीण विचार करण्यासाठी भारतीय औद्योगिक समिती स्थापन केली। इसवी सन 1818 मध्ये पहिली कापड गिरणी निघाली व खऱ्या अर्थाने उद्योगधंद्यांना सुरुवात झाली आणि यामध्ये भांडवल वर्ग निर्माण झाला आणि त्यातूनच अनेक कामगार मुंबईकडे येऊ लागले। त्यामध्ये 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती घडल्यानंतर जे काही कामगार संघटना निर्माण झाल्या भारतामध्ये, त्यामध्ये मुंबई नगराचा सर्वात मोठा वाटा आहे। कामगारांच्या हक्कासाठी कामगारांनी संघटित व्हावे यासाठी इसवी सन 1909 मध्ये
समाजसेवेच्या इच्छेने नारायण जोशी हे भारत सेवक समाज या संघटनेत स्थापन झाले. त्यांनी 1893 मध्ये भारतीय कामगार संघटनेच्या विकासाचे रोटे नारायण जोशी यांनी प्रथम लावले. कामगारांची प्रगती व कल्याण साधणारे अनेक कामगार कायदे संमत करण्यात मोठा हातभार लावला. परंतु समाज कल्याण व सुधारणा या क्षेत्रातील जोशींची कामगिरी तितकीच मोलाची आहे. त्यांनी अनेक सामाजिक संस्था आणि कार्यांमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये सर्वात पहिली आहे सोशल सर्व्हिस लीग. नारायण जोशी जेव्हा समाजसेवेच्या इच्छेने भारत सेवक समाज या संस्थेचे सदस्य होते त्यावेळेस त्यांनी ज्ञानप्रकाश या मराठी दैनिकाच्या व्यवस्थापकीय कार्याची जबाबदारी सोपवण्यासाठी इसवी सन 1911 मध्ये ज्ञानप्रकाशाची मुंबई आवृत्ती काढली आणि मुंबईत 1911 मध्ये त्यांनी सामाजिक सेवा संघ म्हणजे सोशल सर्व्हिस लीग या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या विविध कार्यामध्ये ते इसवी सन 1955 पर्यंत सहभागी होते. या काळात जोशींनी अहमदनगर, गुजरात व तत्कालीन संयुक्त प्रांत येथील दुष्काळी पीडितांसाठी सहाय्य निधी गोळा केल्या. यातूनच हळूहळू त्यांनी आपले सर्व लक्ष कामगार समस्यांवर केंद्रित करून कामगार चळवळी संदर्भातील सर्व उपलब्ध साहित्याचा अभ्यास केला. त्यानंतर दुसरी संस्था आहे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस. नारायण जोशी यांनी 31 ऑक्टोबर 1920 साली अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन करण्यास मदत केली. इसवी सन 1929 पर्यंत तिचे कार्यवाही होते. या संघटनेमधील कम्युनिस्ट मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर आपले वर्चस्व बसवले. 1929 मध्ये नागपूर येथील अधिवेशनात आयटक मध्ये घडून आलेली जोशींची आयटक सोडावी लागली. नारायण जोशींनी प्रदीर्घ काळ दिल्लीच्या मध्यवर्ती विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. कामगारांच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा या काळात त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांना विधानसभेचे पिता अशी सन्माननीय पदवी देण्यात आली. कामगार कल्याण विषयात कायद्यांना मूर्त रूप देण्याचे श्रेय नारायण जोशी यांना देण्यात आले. थँक्यू. धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा मी विनंती करते अतिशय महत्त्वाचे मुद्देच इथं सादरीकरण करावे. Good afternoon everyone of the lights and of the lights. My name is Karuna Phule from ACS, Dr. D.Y. Patil ACS College, and the title of my paper goes like Karl Marx as a Reformer, the study of psychological and cultural impact on labor mentality in India. Like, as we all know, as such, Karl Marx doesn't have any direct theory on Indian labor classes, but his theory had a greater impact on Indian laborers or the laborers worldwide. So the abstract goes like, Karl Marx's ideas regarding the class conflict, alienation and class consciousness have influenced the labor movement of the world intensely. Though his economic critics as well are well studied, the psychological and cultural impact of his ideas on the labor class of India remains less explored. This paper discusses how Marxist ideas have transformed the collective consciousness, self-perception and cultural identity of the Indian labor class through historical moments and some like documentaries that I have worked upon. The study analyzes the psychological impact of Marxist philosophy in Indian workers within the structural theoretical framework. Karl Marx is widely regarded as an economic theorist and revolutionary philosopher, but the role he has as a reformer to impact on the what we can say the mentality of the labor class is the field which is less explored. So this my paper is trying to bridge this gap where I'm going to explore the impact of Marxist ideologies on the perception of social justice, alienation and class consciousness. I have found some loophole also because in today's day it is not because of the modernity it is not applicable to use the Marxist theories on the current what we can say the labor classes. So there are some loophole also and we have to face those challenges also. So in the neoliberal economy, Marxist labor consciousness faces challenges of the new kind like contract labor, automation and the digital gig work. Psychological detachment and the economic insecurity in Indian workers are the fact which reflects that
class struggle has evolved in the perspective of the capitalist framework. The research paper concluded that although the traditional Marxian theories still hold good, they need to adaptation according to the psychological and cultural realities of the modern Indian laborers. Thank you so much. Thank you so much. I request to Himanshu Jain to present the paper. पेपरचे नाव आहे सर्वोदयी विनोबा भावे. सर्वोदयी आंदोलनाचा पायाच विनोबा भावेने घातला होता. त्याचं मूळ उद्दिष्ट होतं समाजाच्या शेवटच्या भागात उभे असलेल्या लोकांना पुढे आणणे. गरीब आणि श्रीमंत किंवा उच्च नीच असा कोणताही भेदभाव माणसात होऊ नये. विनोबा म्हणतात जर सर्वोदय हा शब्द आला नसता तर स्वराज्य प्राप्तीनंतर एकतर आम्ही ध्येयहीन बनलो असतो किंवा चुकीच्या ध्येयात सापडलो असतो. आमचे ध्येय काय असायला हवे याचे नेमके दर्शन सर्वोदय हा शब्द करते. सर्वोदय शब्द हा आम्हाला आमच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात प्रेरणा देणारा शब्द आहे. सर्वोदय या शब्दात समन्वय अपेक्षित आहे. सर्व विचारांना एकत्र आणून त्यांचा मेळ घालण्याची शक्ती सर्वोदय या शब्दात आहे. सर्व समान आहेत ही भावना माणसाच्या मनामनात जागृत करण्याची ताकद या शब्दात आहे. विनोबांनी सर्वोदयासाठी जी एकादश व्रत सांगितली ती एकादश व्रत पालन केल्याने काय होतं तर ते म्हणतात स्वास्थ्य मिळतं. ती कुठली व्रत तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, आस्वाद, अभय, सर्वधर्म समानत्व, स्वदेशी आणि स्पर्श भावना ही सगळी व्रत जी आहेत ती जो अंगीकारतो तो सर्वोदयी. आणि ह्याच्याच पायावर नंतर त्यांनी जे काम केलं की भूदान चळवळ जी त्यांच्या नावाने ओळखली जाते ती सुद्धा विनोबा भावेंनी या सर्वोदयी असल्यामुळेच केलेली सगळ्यात मोठी चळवळ होती आणि ती आपल्या भारतासाठी किंवा देशासाठी सुद्धा खूप महत्त्वाची होती. थँक्यू. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.